मित्र मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तसे म्हणायला गेलं तर घराचा मुख्य दरवाजाचे तोंड हे पूर्व दिशेला असणे सर्वात उत्तम असते. परंतु सर्वांना पूर्वमुखी घर किंवा पूर्वमुखी प्रवेशद्वार बनवणे शक्य होत नाही. यामुळेच आम्ही या व्हिडिओमध्ये प्रत्येक दिशेनुसार घराच्या मुख्य दरवाजाची माहिती दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्लॉट किंवा प्रवेशद्वाराबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्वमुखी मुख्य दरवाजाबद्दल माहिती. पूर्वाभिमुख घर खूप शुभ मानले जाते, कारण सूर्य जो प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे तो पूर्व दिशेला उगवतो आणि आपल्याबरोबर प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. हा दरवाजा बहुमुखी वाढ आणि समृद्धी देतो. अशा प्रकारे पूर्वमुखी घर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो. घराचा दरवाजा पूर्वमुखी बनवताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. 1. घराच्या पूर्व दिशेच्या समोर कोणतेही मोठे झाड इत्यादी नसावे, कारण ते सूर्यप्रकाशात अडथळा आणतात. 2. पूर्वाभिमुख घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व भागात कधीही डस्टबिन किंवा टॉयलेट लावू नका, कारण हे नकारात्मक ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. 3. घराची पूर्व बाजू शक्य तितकी उघडी ठेवावी, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घरात येऊ शकेल. 4. वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजा पूर्व भिंतीच्या मध्यापासून उत्तर पूर्व दिशेपर्यंत कुठेही बनवता येतो. 5. पूर्वाभिमुख घरामध्ये ईशान्य दिशेला पूजेच्या खोलीसाठी आणि दिवाणखान्यासाठी आदर्श मानले जाते, कारण येथेच सूर्याची किरणे सकाळी प्रथम पडतात. या ठिकाणी भूमिगत पाण्याचे टाके असल्यास ते घरासाठी शुभ मानले जाते. 6. पूर्वाभिमुख घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की पूर्वेकडील भाग घराच्या इतर ठिकाणांपेक्षा उंच नसावा. 7. वास्तुशास्त्रानुसार ज्या घराचा उतार दक्षिणेकडून उत्तरेकडे असेल तो अतिशय शुभ मानला जातो, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत दक्षिण पश्चिम ते ईशान्य दिशेपर्यंत उतार देखील स्वीकार्य असतो. 8. वास्तू अंतर्गत दक्षिण पश्चिम दिशेच्या तुलनेत पूर्वाभिमुख घरामध्ये उत्तर आणि पूर्व भिंतीची कमी उंची असणे चांगले मानले जाते. 9. पूर्वाभिमुख घरामध्ये अतिथींच्या खोलीसाठी सर्वोत्तम स्थान उत्तर पश्चिम दिशा मानली जाते. 10. पूर्वाभिमुख घरामध्ये मास्टर बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी. 11. पूर्वाभिमुख घरातील स्वयंपाकघरातील सर्वोत्तम स्थान आग्नेय दिशा आहे. पर्याय म्हणून ते उत्तर पश्चिम दिशेने देखील स्थापित केले जाऊ शकते. या दिशेने पायऱ्या देखील स्थापित केल्या जाऊ शकतात. मित्रमैत्रिणींनो, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामी तुम्हाला नक्की संकटमुक्त करतील. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेकडील दरवाजाबद्दल माहिती. आग्नेय कोणाच्या दरवाजाबद्दल असे म्हटले जाते की ते रोग आणि कलहाचे कारण आहे. दिवसभर सूर्याची उष्णता घरात ठेवल्याने घरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. हा दरवाजा सर्व प्रगती थांबवतो. सतत आर्थिक नुकसान होत असते. आग्नेयमुखी घर किंवा प्रवेशद्वाराचा प्रामुख्याने महिला आणि मुले यांच्यावर प्रभाव होत असतो. वास्तुशास्त्रानुसार आग्नेयमुखी प्रवेशद्वार असलेल्या घरासाठी शुभ वास्तू. 1. आग्नेय दिशा उत्तर आणि वारेपेक्षा जड असली पाहिजे, परंतु नैऋत्यपेक्षा हलकी असावी. 2. अग्नी तत्वाच्या उपस्थितीमुळे स्वयंपाकघरच्या बांधकामासाठी आग्नेय कोन ही घराची सर्वोत्तम दिशा आहे. आगीच्या कोनात असलेले स्वयंपाकघर तेजस तत्वाने भरलेले आहे. 3. पाण्याचा निचरा होण्यासाठी उतार ईशान्येकडे ठेवावा. जर उत्तरेकडे किंवा पूर्वेला पाण्याचा निचरा करणे शक्य नसेल तर प्रथम उत्तरेकडे पाणी काढून टाकावे आणि नंतर पूर्वेकडील भिंतीच्या सहाय्याने दक्षिणेकडील आग्नेयमधून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. 4. दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंती पूर्व आणि पश्चिम दिशेपेक्षा उंच, जड आणि रुंद असाव्यात.
5. मास्टर बेडरूमसाठी दक्षिण दिशा, अतिथींच्या खोलीसाठी पश्चिम आणि मुलांच्या बेडरूमसाठी पश्चिम दिशा सर्वोत्तम आहे. 6. उत्तम परिणाम मिळविण्यासाठी भूगर्भातील पाण्याची टाकी उत्तर पूर्व, उत्तर उत्तर पूर्व किंवा पूर्व ईशान्य दिशेला बांधावी. वास्तुशास्त्रानुसार आग्नेयमुखी प्रवेशद्वार असलेल्या घरासाठी अशुभ वास्तू. 1. जर आग्नेय दिशा इतर सर्व दिशांपेक्षा उंच आणि जड असेल तर घरात चोरी आणि जाळपोळ होण्याची भीती असते. 2. पूर्व दिशेला आग्नेय कोन वाढल्यास संतती हानी होते आणि त्याच वेळी घरात पुरुषांवर महिलांचे वर्चस्व असते. 3. दक्षिणेकडून रस्त्याला लागल्यामुळे या दिशेचा नकारात्मक प्रभाव आणखी वाढतो. अशा परिस्थितीत दक्षिणेकडून रस्त्यावर आदळणारे भूखंड खरेदी करू नका. 4. विवाहित लोकांसाठी आग्नेय दिशेने बेडरूम असणे हानिकारक आहे. विवाहाचा कारक ग्रह शुक्र मंगळाच्या उत्तेजक प्रभावाने प्रभावित होऊन घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. मात्र जोडीदाराच्या कुंडलीत शुक्र वरात असेल तर असे दुष्परिणाम दिसत नाहीत. 5. पूर्वेच्या तुलनेत उत्तरेपेक्षा दक्षिणेला आणि पश्चिमेला जास्त मोकळी जागा ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतात. 6. प्लॉटमध्ये आग्नेय कोन पुढे करणे किंवा वाढवणे किंवा या दिशेने कोणत्याही प्रकारचा खड्डा असणे अत्यंत अशुभ आहे. कारण या प्रकारच्या प्लॉटमध्ये अग्निजन्य दिशेने अग्नी घटक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो. त्यामुळे घरातील लोकांची पिळवणूक वाढते आणि ते उच्च रक्तदाब, पोटदुखी, पोटात अल्सर आणि अगदी हृदयविकाराला बळी पडतात. या प्रकारच्या वाढलेल्या आग्नेय कोनामुळे कायदेशीर विवाद, आगीची भीती आणि अपघात देखील होतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिणमुखी मुख्य प्रवेशद्वाराबद्दल माहिती. पूर्वेला सूर्य, अग्नीत शुक्र, मंगळ, दक्षिणेला केतू, पश्चिमेला शनी, वाऱ्यात चंद्र, उत्तरेला बुध, उत्तरेला गुरु. वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेला असलेले मुख्यद्वार शुभ मानले जात नाही. त्याला संकट द्वारसेही म्हणतात. जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल आणि अपवित्र असेल तर घरातील व्यक्तीला त्रास होतो. भावांसोबत कटुता, रागाचा अतिरेक आणि अपघात वाढतात. रक्तदाब, रक्ताचे विकार, कुष्ठरोग, फोड, मूळव्याध, चेचक, प्लेग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. या दिशेला राहिल्याने अपघाती मृत्यूची शक्यताही निर्माण होते. दक्षिण दिशेला किंवा दक्षिणमुखी दरवाजा असेल तर सतत आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. दक्षिण दिशेला कोणत्याही प्रकारचे शौचालय इत्यादी असू नये. या दिशेच्या भूमीवर वजन ठेवल्याने गृहस्थ सुखी, समृद्ध आणि निरोगी राहतात. या दिशेला पैसा ठेवल्याने त्यातही वाढ होते. दक्षिणमुखी मुख्यद्वार असलेल्या घरात वास्तुदोष जाणवत असल्यास पुढील गोष्टी कराव्यात. 1. दक्षिणमुखी घरासमोर दारापासून दुप्पट अंतरावर हिरवे कडुलिंबाचे झाड असेल किंवा आपल्या घरापेक्षा दुप्पट मोठे घर असेल तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात नाहीसा होतो. 2. याशिवाय दारावर पंचमुखी हनुमानजींचे चित्रही लावावे. 3. दक्षिणाभिमुख प्लॉटमध्ये मुख्य गेट आग्नेय कोनात बनवले आहे आणि उत्तर आणि पूर्वेला कमी जास्त मोकळी जागा सोडली आहे आणि पश्चिम आणि दक्षिणेला कमीत कमी मोकळी जागा सोडली आहे तरीही दोष दक्षिण कमी होते. 4. पूर्वेला बागेत छोटी रोपे लावल्याने दक्षिणेचा दोषही कमी होतो. 5. जर आग्नेय कोनाचा मुख्य दरवाजा लाल किंवा मरून रंगाचा असेल तर ते उत्तम परिणाम देते. याशिवाय हिरवा किंवा तपकिरी रंगही निवडता येतो. कोणत्याही परिस्थितीत मुख्य गेटला निळा किंवा काळा रंग देऊ नका. 6. दक्षिणाभिमुख प्लॉटचा दरवाजा दक्षिण किंवा आग्नेय दिशेला अजिबात बनवू नये. मुख्य दरवाजा पश्चिम किंवा इतर कोणत्याही दिशेला असणे फायदेशीर आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्यमुखी मुख्य प्रवेशद्वाराबद्दल माहिती. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य कोपरा म्हणून ओळखली जाणारी नैऋत्य दिशा पृथ्वीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते, ज्याचे नियंत्रण राहू करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा अग्निमय ग्रहांपैकी एक आहे. दक्षिण पश्चिम कोपरा घरातील स्थिरता दर्शवितो आणि म्हणूनच घरामध्ये आनंद आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये संतुलन राखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र या कोपऱ्यात कट किंवा इतर कोणताही मोठा वास्तुदोष असेल तर तो तुमच्या घरात अशांतता निर्माण करू शकतो.
यामुळे अनपेक्षित खर्चालाही आमंत्रण मिळू शकते आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा हा विभाग जड ठेवणे आणि पृथ्वीच्या घटकांचे फायदे मिळवून देणाऱ्या वस्तू ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रवेशद्वार नैऋत्य दिशेला करणे टाळा. या दिशेने प्रवेशद्वार असणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे होय. नैऋत्य कोन मोठे केल्याने असह्य आरोग्य वेदना आणि इतर गंभीर समस्या उद्भवतात आणि जर ते उघडे राहिले तर कोणत्याही प्रकारची समस्या घरी जात नाही. नैऋत्य कोनात प्रवेशद्वार असलेल्या घरांसाठी वास्तू उपाय. 1. जर घराचे प्रवेशद्वार दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर घराच्या आतील दारे आणि खिडक्यांची संख्या समसंख्येत असल्याची खात्री करा. 2. जर मुख्य दरवाजा दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती ठेवू शकता. 3. दक्षिण पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या घरांचे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी घराच्या सर्व दरवाजांच्या वर आणि बाजूला ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक चिन्ह लावा. 4. घरामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर वास्तू पिरॅमिड, वनस्पती, विंड चाईम लावू शकता. 5. जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्ही दारावर हनुमानजींच्या 2 मूर्ती ठेवू शकता किंवा गायत्री मंत्राचा जप करू शकता. 6. प्रवेशद्वारावर रिकामी भिंत असल्यास आपण गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. 7. घरामध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी लाल रंग दक्षिणेत पश्चिमेला पिवळा आणि दक्षिण पश्चिममध्ये पीच किंवा गुलाबी रंग करता येतो. वास्तुशास्त्रानुसार घराचा पश्चिममुखी मुख्य दरवाजा प्रवेशद्वाराबद्दल माहिती. पश्चिम दिशेला दरवाजा असल्याने घरातील सुख समृद्धी नाहीशी होते. तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे. जर तुमच्या इमारतीचे प्रवेशद्वार फक्त पश्चिम दिशेला असेल तर ते तुमच्या व्यवसायात नफा देईल, परंतु हा फायदा तात्पुरता असेल. मात्र पश्चिम दिशेचा दरवाजा नेहमीच अपायकारक असेलच असे नाही. जर घराच्या आत वास्तू योग्य असेल तर ते आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. पश्चिमाभिमुख घराचे अनेक फायदे आहेत. विशेषतः काही लोकांसाठी या प्रकारच्या घराची ऊर्जा जीवनात प्रगती करण्यात मोठी भूमिका बजावते. प्रत्येक दिशा विशिष्ट व्यवसायांशी संबंधित आहे. जर एखादी व्यक्ती त्याच व्यवसायाशी संबंधित असेल ज्या घरात तो राहत असेल तर तो त्याच्यासाठी फायदेशीर सिद्ध होतो. पश्चिममुखी मुख्यद्वार असलेल्या घरासाठी योग्य वास्तू योजना. 1. पाण्याचा उतार. पाण्याचा निचरा होण्यासाठी घराचा उतार पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे ठेवावा. पाण्याचा निचरा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करणे शक्य नसल्यास प्रथम उत्तरेकडे पाणी काढून टाकावे आणि नंतर उत्तरेकडील भिंतीच्या सहाय्याने पश्चिमेकडून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. 2. निर्देशानुसार भिंतींची उंची. पूर्व आणि उत्तरेपेक्षा पश्चिम दिशा उंच ठेवल्याने कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते आणि धन प्राप्ती होते. त्यामुळे शक्यतो पश्चिम दिशेची भिंत पूर्व आणि उत्तरेपेक्षा उंच ठेवावी. 3. दिशानिर्देशानुसार भिंतींची रुंदी. उंची ठरवताना ज्याप्रमाणे दिशा विचारात घेतल्या जातात त्याच्याप्रमाणे भिंतींची रुंदीही सुनिश्चित केली जाते. पश्चिमेकडील भिंतींची उंची व रुंदी पूर्वेपेक्षा जास्त ठेवावी. 4. निर्देशानुसार मोकळ्या जागेची व्यवस्था. जर पश्चिमेला रिकामी जागा ठेवायची असेल तर पूर्वेकडे त्यापेक्षा जास्त जागा पूर्वेकडे ठेवावी. पण जर हे शक्य नसेल तर पश्चिमेला असलेली रिकामी जागा जास्त हिरवीगार ठेवू नये हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे घरात असलेल्या 5 घटकांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. 5. पश्चिम दिशेला बाग. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पश्चिमेला जास्त हिरवळ नसावी, पण जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल आणि तुम्हाला बाग लावायची असेल तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण या दिशेने पांढरे, पिवळे आणि निळे रोपे लावू शकता. याशिवाय या दिशेने शक्य तितकी जड आणि मोठी झाडे लावणेही श्रेयस्कर ठरेल. काटेरी झाडे टाळा. 6. पश्चिमाभिमुख घरामध्ये स्वयंपाकघर बांधणे. साधारणपणे आग्नेय कोन आणि पश्चिम कोन स्वयंपाकघर बांधणीसाठी सर्वात योग्य दिशा मानल्या जातात. 7. मुलांची बेडरूम किंवा अभ्यासाची खोली पश्चिम दिशेला. पश्चिम दिशेचा एक उत्तम उपयोग म्हणजे येथे मुलांसाठी बेडरूम किंवा अभ्यासिका बांधणे.
मुलांच्या करिअरसाठी त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यासाठी हे खूप चांगले ठिकाण मानले जाते. म्हणून पश्चिमेकडे आपण मुलांची शयनकक्ष किंवा अभ्यास कक्ष तयार करण्यास संकोच न करता करू शकता. 8. पश्चिमाभिमुख घरातील शयनकक्ष. बेडरूमच्या बांधकामासाठीही पश्चिम दिशाच शुभ आहे. तथापि पश्चिम दिशेला असलेल्या घरामध्ये बेडरूमची जागा अगदी पश्चिम दिशेला शोधणे थोडे आव्हानात्मक असू शकते. अशा स्थितीत पश्चिमाभिमुख घरात बेडरूम बांधण्यासाठी नैऋत्य दिशा वापरली जाऊ शकते. याशिवाय बेडरूमसाठी दक्षिण दिशा ही चांगली मानली जाते. 9. जेवणाची खोली पश्चिम दिशेला. पश्चिम दिशेचे गुण लक्षात घेऊन येथे भोजनगृह बांधता येईल. या दिशेला वास्तू सुसंगत बनवण्यासाठी असे बांधकाम किंवा क्रियाकलाप उपयुक्त ठरतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरमुखी मुख्य दरवाजा प्रवेशद्वाराबद्दल माहिती. उत्तराभिमुख घर हे असे आहे की ज्यामध्ये तुम्ही मुख्य दरवाजातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या समोर उत्तर दिशा दिसते. वास्तुशास्त्रानुसार वय आणि ईशान यांच्यामध्ये स्थित असलेल्या दिशेला उत्तर दिशा म्हणतात. उत्तर दिशेचा शासक ग्रह बुध आहे, तर उत्तर दिशेचा दिक्पाल भल्लट आणि सोमा आहे. बुधाशिवाय चंद्र आणि गुरु देखील या दिशेने आपला प्रभाव टाकतात. जेथे बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, विद्वत्ता इत्यादींचे प्रतीक आहे, तेथे गुरु हा ज्ञान, संपत्ती आणि भाग्याचा कारक आहे. याशिवाय मन, घर, सुख, आई, वाहन इत्यादी पैलूंवर चंद्राचा प्रभाव असतो. या तिन्ही ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे उत्तर दिशेकडून प्राप्त होणारे शुभ प्रभाव प्रचंड वाढतात. उत्तरमुखी मुख्यद्वाराचे घरावर होणारे परिणाम. 1. उत्तराभिमुख इमारतींमध्ये राहणारे लोक त्यांच्या स्थान आणि स्वाभिमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. 2. कायद्याच्या विरोधात काम करणे त्यांना आवडत नाही. 3. उत्तराभिमुख घर व्यवस्थित बांधल्यास येथील रहिवाशांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्याचे लाभ मिळतात. 4. उत्तराभिमुख घराचा अशुभ प्रभाव विशेषतः स्त्रियांवर दिसून येतो. घराचे तोंड उत्तरेकडे असेल किंवा घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. 1. उत्तर दिशा ही धनाढ्य कुबेरांची दिशा आहे, त्यामुळे या दिशेला इमारतीच्या पुढील भागात अधिकाधिक मोकळी जागा सोडावी. 2. इमारत बांधताना उत्तर पूर्व दिशेला जड खांब लावू नये, ते खूप फरक करतात. 3. इमारतीला इतर दिशांपेक्षा उत्तर आणि पूर्वेकडे जास्त खिडक्या असाव्यात. 4. उत्तराभिमुख इमारतीत बसवायचा मुख्य दरवाजा चौकोनी ठेवावा. जर त्यांच्याकडे चाप किंवा गोलाकार असेल तर ते चांगले आहे. 5. उत्तरेकडे खुली गच्ची ठेवावी, हे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यास मदत करते. 6. छताचा उतारही उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे ठेवावा. 7. पूर्वोत्तर भागात भूमिगत पाण्याची टाकी बांधा, यामुळे इमारतीतील रहिवाशांना संपत्ती जमा होण्यास मदत होते. 8. लक्षात ठेवा की सेप्टिक टाकी किंवा गलिच्छ पाणी वाहण्याची जागा ईशान्य दिशेला बनवायला विसरू नका. त्यांचे काटेकोरपणे पालन करा. 9. उत्तर दिशेला स्वयंपाकघर नसावे. 10. उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कापू नये, जड खांब किंवा झाडे ठेवू नका. 11. उत्तर दिशेची जमीन उंच नसावी, उत्तरेकडील छत दक्षिणेपेक्षा उंच नसावे. 12. ओव्हरहेड टाकी उत्तर दिशेला बांधू नका, शयनकक्ष उत्तर दिशेला बनवू नये. 13. उत्तरेकडे डस्टबिन ठेवणे किंवा कचरा गोळा करणे प्रतिबंधित आहे, उत्तर दिशेला काटेरी झाडे लावणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्यमुखी मुख्य प्रवेशद्वाराबद्दल माहिती. हवेचा नैसर्गिक स्वभाव वाहणे आहे. ते एका जागी जास्त काळ थांबत नसल्यामुळे वाऱ्याच्या दिशेने राहणाऱ्या व्यक्तीला स्थिरता नसते किंवा जास्त काळ एकाच ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती नसते. त्यामुळे घराच्या प्रमुखाच्या बेडरूमसाठी हे सर्वात योग्य ठिकाण नाही, परंतु अतिथींच्या खोलीसाठी ते सर्वोत्तम स्थान आहे. हवेच्या या गुणवत्तेमुळे ज्या लोकांना काही कारणास्तव आपल्या मूळ ठिकाणापासून दूर राहायचे आहे किंवा देश विदेशात प्रवास करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी देखील ही दिशा उपयुक्त आहे. याशिवाय ही दिशा अन्नधान्याच्या साठवणुकीसाठीही चांगली जागा आहे. हवेच्या उपलब्धतेमुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ शुद्ध राहतात, त्यामुळे हवेत नेहमी उपलब्ध असलेली हवा या दिशेला ठेवलेले खाद्यपदार्थ शुद्ध राहण्यास मदत होते.
याशिवाय ही दिशा विवाहयोग्य वयाच्या अविवाहित मुलींच्या शयनकक्षासाठी, पाळीव प्राणी आणि करमणूक खोलीसाठी देखील योग्य आहे. वायू देखील अग्नीप्रमाणेच राजस स्वरूपाची आहे आणि अग्नी प्रज्वलित करण्यास मदत करते, म्हणून स्वयंपाकघर देखील पश्चिम दिशेला बांधता येते. वायव्यमुखी दरवाजा असलेल्या घरासाठी शुभ परिणाम. 1. घराचा उतार आणि घरात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह ईशान्येकडे ठेवणे चांगले. या प्रकारच्या उतारामुळे घरातील लोकांच्या आरोग्याला फायदा होतो. 2. दक्षिण आणि पश्चिमेपेक्षा उत्तर आणि पूर्व दिशा कमी उंच आणि जास्त रिकाम्या असतील तर ते शुभाचे सूचक आहे. या प्रकारची वास्तू आर्थिक लाभ देते. 3. गेस्ट रूमच्या बांधकामासाठी सर्व दिशांनी वायव्य दिशा सर्वोत्तम आहे. 4. स्वयंपाकघराच्या बांधकामासाठी घरामध्ये आग्नेय कोनानंतर दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे पश्चिम दिशा. वायव्यात देखील गोदाम बांधता येतात. 5. ईशान्य दिशेला भूमिगत पाण्याची टाकी बांधणे घरातील लोकांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 6. वायव्यमुखी घरामध्ये ब्रह्मस्थान रिकामे ठेवणे, नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम बांधणे, ईशान्येला पूजेचे ठिकाण, पश्चिमेला मुलांची शयनकक्ष बनवणे इत्यादी काही उदाहरणे आहेत जी सदस्यांसाठी सुख समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. 7. घराच्या उत्तरी वायव्यात आतील आणि बाहेर दोन्ही बाजूंनी पायऱ्या बांधता येतात. 8. घर पश्चिम आणि दक्षिण दिशेला बांधा आणि उत्तर आणि पूर्व दिशा शक्य तितकी उघडी ठेवा. हे तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेकडील प्रवेशद्वाराबद्दल माहिती. वास्तुशास्त्रात ईशान्य कोनाला खूप महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की पृथ्वीच्या ईशान्येस सर्व देवतांचे निवासस्थान आहे. याला भगवान शिवाची दिशा देखील मानली जाते. ईशान्य म्हणजे घराच्या पूर्व आणि उत्तरेतील कोन. घराचा ईशान्य मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तू टिप्स. 1. बृहस्पती हा ईशान्य कोनाचा स्वामी आहे, त्यामुळे या कोनात पिवळा रंग वापरावा. हा कोन चांगला सुशोभित केला पाहिजे. 2. पाण्याची स्थापना ईशान्य दिशेला करावी. येथे हातपंप, होड किंवा विहीर बनवता येते. मित्रमैत्रिणींनो, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामी तुम्हाला नक्की संकटमुक्त करतील. 3. हा कोन धन, आरोग्य, ऐश्वर्य वाढवतो आणि वंशाला स्थिरता देतो. इमारतीमध्ये हा कोन नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा. 4. घराचा मुख्य दरवाजा या दिशेला असणे खूप शुभ मानले जाते. तुमचे घर ईशान्य दिशेला असेल तर ते खूप चांगले आहे. फक्त वास्तूनुसार शौचालय, स्वयंपाकघर आणि बेडरूम ठेवा. 5. ईशान्य दिशेला पैसा, संपत्ती आणि दागिने ठेवणारा घराचा प्रमुख शहाणा मानला जातो. ईशान्यमुखी घरासाठी शुभ वास्तू. 1. जर दक्षिणेपेक्षा पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे आणि उत्तरेकडे अधिक मोकळी जागा असेल तर अशा घरातील रहिवासी आर्थिकदृष्ट्या आनंदी जीवन जगतात. 2. पूर्व आणि उत्तर दिशेला असलेले ब्लॉक दक्षिण आणि पश्चिमेपेक्षा कमी असतील, तसेच घराचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर व्यक्ती समृद्ध आणि विलासी जीवन जगतो. तसेच इमारतीची अशी स्थिती आध्यात्मिक विकासासाठी देखील चांगली आहे. 3. घरामध्ये वापरण्यात येणारे पाणी आणि पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि निचरा जर उत्तर दिशेकडून असेल तर ते घरातील व्यक्तीसाठी शुभ फल देते. 4. पूर्वेला उतार असलेला वरांडा पुरुषांसाठी फायदेशीर आहे आणि उत्तरेला उतार असलेला वरांडा स्त्रियांसाठी फायदेशीर आहे. 5. ईशान्य दिशा ही पवित्र दिशा मानली जात असल्याने ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. 6. जर ईशान्य पूर्व दिशेपेक्षा कमी असेल तर मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असावे आणि जर पूर्व ईशान्य दिशेपेक्षा कमी असेल तर मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला करणे उत्तम. 7. ईशान्येकडे जलस्रोत असणे धनप्राप्तीच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरते. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.